फक्त हुशार विद्यार्थ्यांचंच भवितव्य चांगलं असतं असं गृहीत धरलं तर वर्गातली पहिल्या 10 नंबरात येणारी पोरं सगळ्या नोकऱ्या पटकवणार. मग बाकीच्या 50 पोरांनी करायचं काय? हा प्रश्न पडलाय लंगड्याला. तुम्ही म्हणाल हा लंगड्या कोण? लंगड्या उर्फ पितांबर हा पावणे 2 पायांचा माणूस या कादंबरीचा नायक आहे. हाय, मी सुनील डिंगणकर. वेलकम टू द बुक हॉपर. या चॅनलमधून मी तुम्हाला चांगल्या चांगल्या पुस्तकांचे रेफरन्सेस देतो जी मी वाचली आहेत आणि मला माहिती आहे जी तुम्हाला खूप आवडतील आणि तुम्ही अवश्य वाचावेत. पावणे 2 पायांचा माणूस हे नाव तसं ॲबस्ट्रॅक्ट वाटेल, पण तसं नाही आहे. कारण बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं या कादंबरीच्या नायकाचं नाव आहे लंगड्या. आता लंगड्या या त्याच्या शारीरिक व्यंग्याचं जरा चांगल्या शब्दात वर्णन करायचं झालं ना तर काय म्हणणार आपण? त्याला पावणे 2 पाय आहेत. हे आहे त्या पुस्तकाचं कव्हर पेज. या पुस्तकाच्या कव्हर पेजवर त्यांनी क्लिअर कट लिहिलेलं आहे की पावणे 2 पायांचा माणूस म्हणजे काय. तर ह्या आपल्या नायकाला पावणे 2 पाय आहेत. आणि तुम्हाला कदाचित वाटलं असेल की या दुसऱ्या हाताच्या मागे काय मी लपवलंय, म्हणजे मी असं का कव्हर पेज धरलंय. पण ती गंमत मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. या कादंबरीचे लेखक आहेत श्रीकांत बोजेवार. श्रीकांत बोजेवार पूर्वी लोकसत्तामध्ये 2 फुल 1 हाफ नावाचा कॉलम लिहायचे आणि सध्या मटामध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये 1.5 दमडी नावाचा कॉलम लिहितात. त्याखाली तुम्ही तंबीदुराई असं नाव वाचलं असेल तर ते श्रीकांत बोजेवारांचं टोपण नाव आहे, तंबीदुराई. आणि तुम्ही जर हे कॉलम वाचत असाल, तुम्ही वाचले असतील तर त्यांची जी कोपरखळ्या मारण्याची शैली आहे ना श्रीकांत बोजेवारांची, ती तुम्हाला परिचयाची असेलच. आणि हे पुस्तकही तसंच आहे साधारण. पावणे 2 पायांचा माणूस ही तशी राजकीय कादंबरी आहे. पण लंगड्याच्या राजकारणाला लहानपणापासून सुरुवात होते. म्हणजे कसं, तर त्याला परीक्षेत 0 मार्क मिळतात. आता हे लपवण्यासाठी म्हणून तो शून्याच्या आधी काही एक आकडा देतो, 2, 3. पण ना ही ट्रिक थोडीशी फसण्याची शक्यता होती. मग ह्याच विचारात तो घरी येत होता आणि घरी येता येता त्याला काहीतरी एक दृश्य दिसलं आणि तिथून त्याच्या राजकारणाला सुरुवात झाली. मग ही कादंबरी खूप सिरियस कादंबरी आहे का? नाही, तसं मुळीच नाहीये. ही अगदी हसता हसता तुम्हाला हे सगळे राजकीय डावपेच सांगते. म्हणजे आपण पेपरात ज्या बातम्या वाचतो ना, त्या बातम्यांच्या मागे कोणत्या बातम्या लपलेल्या असतात ना, त्याचा अंदाज ही कादंबरी येऊन कदाचित येऊ शकतो. बोजेवारांनी या कादंबरीत दिलेल्या उपमा आहेत ना, त्या सुद्धा एकदम चपखल आहेत. म्हणजे उपेक्षित खंतावलेला लंगड्या आता इतिहासमा झाला होता. दिवाळीतील फटाक्यांच्या दुकानात सापाच्या इवल्याच्या गोळीला माचीसची पेटती काडी लावताच त्यातून 1.5 फूट लांबीचा साप जसा बाहेर पडतो तसं लंगड्याचं झालं. राजकारणामुळे लंगड्याची प्रगती कशी होत जाते, तर तो चक्क मॅट्रिकच्या परीक्षेत पास होतो. त्याला गणितातही बरे मार्क मिळतात, म्हणजे तो पास होतो. आता यावर त्याच्या मास्तरचा विश्वासच बसत नाही. तर लंगड्या त्यांना म्हणतो, सर, समीकरण सोडवायची एकच पद्धत तुम्हाला ठाऊक आहे. काही गणित जरा वेगळ्या पद्धतीने सोडावं लागते. आपल्याला जे प्रश्न पडलेत ना तेच या लंगड्याला सुद्धा पडतात. उदाहरणार्थ, नोकरी धंदा करणाऱ्या लोकांचं लंगड्याला कधीच आकर्षण नव्हतं. मात्र ज्या व्यक्ती काय करतात ते दिसत नाही आणि कळतही नाही, परंतु ज्यांची आर्थिक स्थिती चांगली असते अशांचं लंगड्याला खूप कौतुक होतं. वार्ताहर बबन ढगे हा त्यापैकीच एक. दारू प्यायची 101 कारण तुम्हाला माहीत असतील, पण बोजेवारांनी यात 102वे कारण दिलंय. म्हणजे बघा, बराच वेळ त्यानं व्हिस्कीचा मोह आवरला, परंतु ढगेनं त्याला लंगड्याऐवजी पितांबर म्हटलं तेव्हा तो भावनावश झाला. आयुष्यात प्रथमच कोणीतरी त्याला त्याच्या ओरिजिनल नावानं संबोधलं होतं. मी तुम्हाला जसं सांगतोय, ही लंगड्याची राजकारणात होत जाणारी प्रगती आहे. आणि तो प्रत्यक्ष म्हणजे मुख्य धारेच्या राजकारणात जेव्हा उतरतो तेव्हा तो ज्या मूव्स करतो ना त्या तर लाजवाबच आहेत. म्हणजे ते बघून आपण आश्चर्यचकित होतो अक्षरशः. म्हणजे आमदारकी लढायला 2 भाऊ इच्छुक आहेत, एक विठ्ठल आणि एक दुसरा पांडुरंग. यांच्यापैकी निवडणुकीचं तिकीट कोणाला मिळणार याविषयी पक्षात म्हणजे त्यांच्या कार्यालयात खल चालू आहे. तर लंगड्या त्याच्या पक्षाध्यक्षांना म्हणतो, काय वाटणार साहेब, आपल्या पक्षाचे आमदार निवडून येतात ते पक्षाच्या पुण्याईवर. विठ्ठल काय किंवा पांडुरंग काय, आता कोणाच्या पायाखाली वीट फेकायची ते तुम्हीच ठरवा साहेब. विठ्ठल पांडुरंग ही नावं आणि कोणाच्या पायाखाली वीट फेकायची साहेब हे तुम्हीच ठरवा, हे वाक्य. म्हणजे मला खरं प्रश्न पडतो की बोजेवारांनी आधी विठ्ठल आणि पांडुरंग असं नामकरण केलं आणि मग हे वाक्य सापडलं, की त्यांना आधी हे वाक्य सापडलं आणि मग त्यांनी ही 2 नावं म्हणजे ह्या 2 नेत्यांचं नामकरण केलं. नाही, पण ह्याच्यासाठी मला बोजेवारांचा इंटरव्ह्यूज घ्यावा लागेल. मध्यंतरी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्या आणि आता दिल्लीच्या निवडणुका येऊ घातल्या. तर निवडणुकांच्या वेळी तर बातम्यांचा म्हणजे पाऊस पडत असतो. मग त्यावेळी वातावरण नक्की कसं होतं, तर बोजेवार म्हणतात, गांडुळाच्या खतावर मीठ भुरकलं की त्यांच्या जशा हालचाली वाढतात ना तसं राजकारणाचं आहे. निवडणुकांच्या वातावरणाचं मीठ पडलं
की राजकारणातली गांडुळं हालचाल करू लागतात. लंगड्या पण राजकारण करतो, पण त्याची फिलॉसॉफी जरा वेगळी आहे. म्हणजे धरणं इतरांनी बांधायची, पण वीज आणि पाणी आपल्या घरी आली पाहिजेत एवढं पाहायचं, हे त्याच्या मनात नक्की झालं होतं. 2.5 पायांचा माणूस मध्ये बोजेवारांनी राजकीय सामाजिक परिस्थितीवर भाष्य केलंय, पण आपल्या विनोदी शैलीतून आणि चिमटे काढणाऱ्या शैलीतून. त्यामुळे वाचताना ना, हो अच्छा हे असं असतं काय, झाला हे मी बातमी वाचली होती, अच्छा त्याचा अर्थ असा होता काय, असं आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही. म्हणजे राजकारणातल्या युरेकाचा आपल्याला अनुभव येतो. आणि बिटवीन द लाईन्स काय असतात, म्हणजे पेपरात बातम्या वाचताना बिटवीन द लाईन्स कशा वाचाव्या ना, ते आपल्याला समजू शकतं. या पुस्तकातली भाषा एकदम ठसकेबाज आहे. म्हणजे मुळात लंगड्या आणि आजूबाजूचे जे कॅरेक्टर्स आहेत ना, त्यांची वैदर्भीय बोली, विदर्भात बोलली जाणारी, आणि त्याशिवाय काही प्रसंगी काही अस्खलित शिव्या सुद्धा आहेत. आता शिव्या येणं ना खरं हा काही अट्रॅक्शन पॉईंट नाहीये, पण त्या तिथे आल्याच पाहिजे, त्याशिवाय ना त्या भावनेला ती धार चढत नाही. म्हणजे सुभाष शिरवाळकरांनी दुनियादारी कादंबरी लिहिली होती ना, त्यात असं एक वाक्य होतं, अरे भ्याडा बाहेर ये, यापेक्षा अबे गांडो बहारा हे जास्त वसंतदार वाटतं. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, मी सुरुवातीला या पुस्तकाचं कव्हर पेज तुम्हाला दाखवलं होतं, आणि वरच्या बाजूला मी असा हाताने काहीतरी झाकून ठेवलं होतं, आणि ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. सो दिस इज इट. हे पाहताय तुम्ही, या कादंबरीवर या पायांच्या वर एक मांजर सुद्धा आहे, काळं मांजर सुद्धा आहे. आता हे मांजर इकडे काय करताय, म्हणजे राजकारणात काही मांजरासारखं आहे का, मांजरात काही राजकारण भरलेलं आहे? नाही, हे मी तुम्हाला सांगणार नाही, हे तुम्हाला कादंबरी वाचूनच कळेल. फक्त एवढंच सांगतो की ही मांजर म्हणजे या कादंबरीमधला एक सस्पेन्स एलिमेंट आहे. एका बैठकीत संपावी अशी ही कादंबरी आहे. म्हणजे तुम्ही चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट हा साधारण 3-1 तासांचा प्रवास आहे, तर 3 तासात ही कादंबरी नक्की वाचून होऊ शकेल. सो आणि एकदा वाचायला घेतलीत ना की तुमच्याने ठेवणार नाही अशी कादंबरी आहे. आणि ही कादंबरी एकदा वाचून झाली ना की लंगड्याची या कादंबरीमधल्या इतर पात्रांशी होणारी जी काही शाब्दिक जुगलबंदी आहे ना, ती वाचण्यासाठी तुम्ही ही कादंबरी पुन्हा एकदा वाचाल एवढं मात्र नक्की. सो 2.5 पायांचा माणूस ही कादंबरी नक्की वाचा. आणि तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडला असेल तर गिव्ह मी अ थम्सअप, हिट द लाईक बटन. आणि कादंबरी वाचून झाल्यावर तुम्हाला ती कशी वाटली हे अवश्य कळवा. ह्या खाली जो प्रतिक्रियांचा कॉलम आहे तिकडे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लिहू शकता. अँड सबस्क्राईब टू माय चॅनल द बुक हॉपर. या चॅनलमधून मी तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांचे रेफरन्सेस देत जाईन, जी वाचून तुम्हाला खूप 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 आनंद मिळेल. सो गाईज, गो रीड इट.